सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या बघितलेल्या आहेत. संख्यामध्ये नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या असं बघितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण संख्या चॅप्टर वरती क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात ते पण पाहूया आपण. पहिला क्वेश्चन, पहिल्या 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं विचारलेलं आहे. पहिली पद्धत, 7 क्रमवार नैसर्गिक संख्या विचारलेल्या आहेत आपल्याला. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 यांची बेरीज विचारलेली. 1 अधिक 2 3 3 अधिक 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 21 अधिक 7 28. आणि दुसरी पद्धत, हे विचारलेली संख्या म्हणजे आपल्याला काय विचारलेलं, पहिल्या 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली, म्हणून 7 गुणुले त्याच्या पुढची संख्या 8 आणि भागिले 2 करायचं. बेक बे बेचोक 8 राहिलं काय इथे शिल्लक, 7 गुणुले 4 आणि 7 चोक 28 म्हणजे आपलं फायनल आन्सर काय असणार आहे, 28. 28 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पहिल्या 25 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. इथं आपल्याला 25 क्रमवार नैसर्गिक संख्या विचारलेल्या आहेत. छोट्या होत्या म्हणून आपण पहिल्या पद्धतीने काढलेले, तर डायरेक्ट आपण दुसऱ्या पद्धतीने उत्तर काढणार आहे. दिलेली संख्या म्हणजे 25 गुणुले त्याच्या पुढची संख्या 26 भागिले 2. बेक बे बेक बे बेत्रिक 6 शिल्लक काय राहील आपल्या इथं, 25 गुणुले 13. तेरी 5 65 हातच्या गेलं 6 खाली राहिलं आपलं 5. 13 दुने 26 26 अधिक 6 32 म्हणजे आपलं फायनल आन्सर काय असणार आहे, 325. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पहिल्या 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज किती असं विचारलंय. इथं समसंख्या विचारलेले आहे. याला पण आपण दोन पद्धतीने सोडवू, पहिली पद्धत दुसरी पद्धत. पहिली पद्धत मध्ये आपण सोपी जी नॉर्मल नाही काय आठवलं आणि थोड्या संख्या असतील 5 10 संख्यापर्यंत, तर ते आपण सोप्या पद्धतीने पहिल्या पद्धतीने सोडवू शकतो. म्हणजे 2 4 6 8 अधिक 10 हे झाले 5. पहिल्या 5 क्रमवार नैसर्गिक संख्या विचारलेले, हे 5 घेतले, बरोबर किती, 2 अधिक 4 6 6 अधिक 6 12 12 अधिक 8 20 20 अधिक 10 30. म्हणजे सगळ्यांची बेरीज किती असणार आहे 5 क्रमवार नैसर्गिक समसंख्यांची, 30. दुसरी पद्धत काय आहे, दिलेली संख्या 5 गुणुले त्याच्या पुढची संख्या म्हणजे 6 यांचा करायचा गुणाकार.
5 सक 30, म्हणजे आपलं फायनल आन्सर असणार आहे 30. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पहिल्या 15 क्रमवार समसंख्यांची बेरीज किती? इथं पण आपल्याला समसंख्या काढायच्या. 15 क्रमवार समसंख्यांची बेरीज किती विचारलेलं आहे. 15 गुणिले त्याच्या पुढची संख्या 16, 16 पंचे 80, 16 एक 16, 16 अधिक 8 24, म्हणजे 240. आपलं फायनल आन्सर असणार आहे 240. आडवं नाही जमलं, आडव्या पद्धतीने गुणाकार नाही जमला तर उभ्या पद्धतीने पण उभं मान्य करून पण गुणाकार करू शकतो आपण. 16 एक मिनिट 16 गुणिले 15, पंधरसक 90, 15 एक 15, 15 अधिक 9, 15 9 24, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 240, जे की आपण इथं पण काढलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पहिल्या 8 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. इथे विषम संख्या विचारलेल्या आहेत आपल्याला. सॉरी, आपल्याला विषम संख्या विचारल्यात. विषम संख्या 8, ह्याचा करायचा वर्ग, म्हणजे विचारलेल्या संख्येचा वर्ग केला. 8 चा वर्ग 8 8 64. दुसरी पद्धत पण आपण वापरू शकतो, जी नॉर्मल आपण वापरतो. क्रमवार विषम संख्यांची बेरीज काढायची. 8 1 अधिक 3 5 7 9 11 13 15. ह्यांची करायचं बेरीज. 3 अधिक 1 4, 4 आणि 5 9, 9 7 16, 16 अधिक 9 25, 25 अधिक 11 36, 36 अधिक 13 36 अधिक 13 49, आणि 49 अधिक 15 9 5 14 1 4 2 6 64, म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आहे 64, जे आपण वरती पण काढलेलं आहे. ही दुसरी पद्धत जरा जास्त आहे, वेळ खाणारी, टाइमपास करणारी. याचा वापर शक्यतो करूच नका, पहिल्या पद्धतीनेच करा. जास्त वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. डायरेक्ट 8 चा वर्ग केला, 8 8 64. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. भारी झालं इथं आहे. दुसऱ्या वेळ आता एवढं मोठं विचारलेलं असलं तर काय करणार. आपल्याला 35 क्रमवार नैसर्गिक विषम संख्येची बेरीज विचारलेली आहे. 35, आता 35 पर्यंत लिहा ना. 35 हे काढणार का नैसर्गिक क्रमवार विषम संख्या.
1 3 1 3 6 असं करत नाही ना, मग त्याच्यामुळं पहिली पद्धतीचा वापर आपला डायरेक्ट 35चा वर्ग. 35चा वर्ग 5चा वर्ग ह्याचा शॉर्ट एक 5च्या पटीत म्हणजे एकक स्थानी 5 असणारे दोन अंकी संख्यांच्या वर्ग करण्याची सोपी पद्धत आहे, जी मी एक व्हिडिओ बनवलाय शॉर्ट मध्ये, मग इथं पण सांगतो. इथं काय आहे 5 म्हणून 25 लिहून घ्यायचं. आणि 3 गुणिले त्याच्या पुढची संख्या 4 बरोबर 12. हे 12 इथं लिहायचं. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय असणार आहे 1225. 35चा वर्ग 1225. पहिल्या 35 क्रमवार नैसर्गिक संख्यांची पहिल्या 35 क्रमवार नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज ही 1225 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पहिल्या 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. आता इथं आपल्याला वर्गांची बेरीज विचारलेली. इथं पण एक सोपी पद्धत आहे. दिलेली संख्या म्हणजे 7 गुणिले त्याच्या पुढची संख्या 8. दिलेल्या संख्येच्या डबल करायची, अधिक 1 करायचा, म्हणजे 7च्या डबल 7 दोन्ही 14 अधिक 1 15 आणि भागिले ह्याला 6 करायचंय. सिंपल आहे, भाग लावला उत्तर आलं. 6 बेचोक 8 नंतर भाग लावायचा, ह्याला पण जातोय भाग. 3 1 3 3 5 15 म्हणजे आपल्या इथे शिल्लक काय राहिलं 7 गुणिले 4 गुणिले 5 5 चौक 20 20 गुणिले 7 140. म्हणजे फायनल आन्सर काय असणार आहे आपलं 140. हे सूत्र आहे, हे जे आहे आपलं हे सूत्र आहे 7 गुणिले 8 गुणिले 15 भागिले 6. इथं भागिले 6 राहणार आहे. इथं वर्गांची बेरीज विचार, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. जिथं वर्गाची बेरीज विचारलेली असेल तिथं भागिले 6 आहे, आणि फक्त बेरीज विचारलेली असेल तिथं 2 घ्यायचे, आपल्याला भागिले 2 घ्यायचे. सूत्र काय करणार इथं सूत्रांनी जर म्हणलं तर आपण हे सूत्र काय आहे, म्हणजे पहिल्या 7 क्रमवार नैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज ते काढण्यास सूत्र काय आहे. नॉर्मल सूत्र पण ठेवू शकतो आपण. इथं काय केलंय आपण 7 गुणिले 8 म्हणजे सूत्र काय असणार आहे. सूत्र पाठ करण्यापेक्षा ते मी सांगितलेलं सोप्या पद्धतीने तसं लक्षात ठेवू शकतो. सूत्र असं आहे n गुणिले n कंसात 1 n गुणिले n अधिक 1 दुसऱ्या कंसात काय आहे 2n प्लस 1 आणि डिवायडेड बाय 6. हे सूत्र आहे n कंसात n अधिक 1 दुसऱ्या कंसात n 2n अधिक 1
भागिले 6. याच्यापेक्षा मी सोपं काय केलं तर n म्हणजे आपल्याला इथे काय विचारलेलं 7 बरोबर. n अधिक 1 म्हणजे गुणुले 8. 2n अधिक 1 म्हणजे 7 दुनी 14 अधिक 1 15 आणि भागिले 6. हे केलं तर म्हणून 7 दिलेली संख्या गुणुले त्याच्या पुढची संख्या 8 गुणुले 7च्या डबल अधिक 1 7च्या डबल 14 अधिक 1 15 आणि भागिले जे 6 आहे ते 6. राहील सूत्र पण लक्षात. सोपे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पहिल्या 20 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या इथं घनाचे नाही पाहिजे घनाची बेरीज घनांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला इथं. आता इथं पण सूत्र आहे n कंसात n अधिक 1 एक मिनिट. n कंसात n अधिक 1 भागिले 2 आणि ह्या सगळ्या कंसाचा वर्ग करायचा आहे. हे सूत्र आहे. असं करण्यापेक्षा मी सोपी पद्धत सांगतो. म्हणजे इथं विचारलेलं काय 20 या पहिल्या 20 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज विचारलेली आहे. म्हणजे इथं काय करायचं 20 गुणुले त्याच्या पुढची संख्या. इथं पण तेच सांगितलं ना n गुणुले n+1 म्हणजे 20 गुणुले 21 आणि भागिले हे 2 आणि यांचा करायचा वर्ग. आधी याला भाग लावू आपण. बेक बे म्हणजे 21 गुणुले 10 त्याचा करायचा आहे वर्ग. एकवीस गुणुले 10 210 आणि 210चा वर्ग 210चा वर्ग इथे 21चा वर्ग 441 आणि 0 डबल दिला म्हणजे 44 100 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. 44,100. हा पहिल्या 20 क्रमवार नैसर्गिक संख्यांची घनांची बेरीज ही 44,100 एवढी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. इथं पण चूक झाली. पहिल्या विचारते पहिल्या 11 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती. पहिल्या 11 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज विचारलेली आहे. इथं सूत्र न टाकता डायरेक्ट करतो मी. दिलेली संख्या गुणुले त्याच्या पुढची संख्या भागिले 2 यांचा करायचा आपल्याला वर्ग. बे
बेसक 12, आकर्षक 66, 66चा वर्ग. इथं आपल्याला 66चा वर्ग करायचा आहे. 66चा वर्ग 66 गुणिले 66 करावं लागेल आपल्याला इथं. 66 गुणिले 66, 6 36, 6 36 अधिक 6, सॉरी 36 अधिक 3 39 झालं. 39, इथं 0 येणार. सेम आहे असंच, कारण 6नेच इथं पण गुणायचं आहे आता आपल्याला. इथं पण 39 येईल. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय असणार आहे? 6, 10 3 13, 4300 आणि 56, 4356. 66चा वर्ग हा 4356 आहे. म्हणजे पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. पहिल्या 11 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज ही 4356 एवढी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. ओके, थँक्यू.